मित्रांनो, आम्ही घेऊन आलेलो आहोत एमिजार हा इंग्लिश टॉपिक मराठीमध्ये आणि तोही इंग्लिश मॉड्यूलच्या आधारे. हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न टॉपिक एम इज आर. मित्रांनो, आज आपण एमिजार हा टॉपिक शिकत आहोत. आता एमिजार म्हणजे काय आपण हे अगोदर बघणार आहोत. तर मित्रांनो, एम म्हणजे काय आहे, इज म्हणजे काय आहे आणि आर म्हणजे काय आहेत. तर याचा मराठीत अर्थ होत असतो एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे आहेत. आहे आहे आहेत असा एमिजारचा अर्थ होत असतो. तर यामध्ये मित्रांनो आपण काय शिकणार आहोत, तर इन दिस वी विल लर्न प्रोनाउन आय, यू, ही, शी, वी अँड दे विथ द वर्ब टू बी. आपण यामध्ये सर्वनाम आय, वी, ही, शी, वी, दे हे प्रोनाउन शिकणार आहोत. आता या प्रोनाउनचा उपयोग एमिजार सोबत कसा करावा हे आपण या माध्यमातून शिकणार आहोत. फ्रेंड्स, एमिजार ही काय आहेत, तर एमिजार ही टू बीची रूपे आहेत. आपण त्याला टू बीची रूपे म्हणत असतो आणि ही एमिजार टू बीची रूपे हे वाक्यामध्ये मेन व्हर्बला मदत करण्यासाठी येत असतात आणि काही सेंटेन्समध्ये ही टू बीची रूपं मेन व्हर्ब म्हणून देखील येत असतात आणि त्यासोबत आपण प्रोनाउन वापरणार आहोत. आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये शिकलो आहोत की प्रोनाउन म्हणजे काय. Pronoun is a word which is used on the place of noun. To avoid the repetition of same noun, we use pronoun. आणि आपण आता एमिजार सोबत प्रोनाउनचा उपयोग कसा करावा हे आता शिकणार आहोत. So friends, let us see how to use एमिजार with pronoun. Use of am is are. एमिजारचा वापर आपण बघत आहोत. I am म्हणजे काय, मी आहे. We are म्हणजे आम्ही आहोत. You are म्हणजे तू आहे. You are म्हणजे तुम्ही आहात. He is, she is, it is. He is म्हणजे तो आहे. She is म्हणजे ती आहे आणि it is म्हणजे काय, ते आहे. They are म्हणजे ते आहेत. अशा प्रकारे आपण एमिजार सोबत प्रोनाउन वापरून आपण छोटी छोटी वाक्य तयार करत असतो. फर्स्ट प्रोनाउन इज आय. फ्रेंड्स, आता आपण फर्स्ट प्रोनाउन शिकणार आहोत आय आणि त्यासोबत आपण शिकणार आहोत टू बी ची रूप एम. एम सोबत आय कसे वापरावे. आता आय एम म्हणजे काय, तर मी आहे. मी काय आहे किंवा मी कोण आहे हे सांगण्यासाठी आपण वापरत असतो आय एम. आय एम अ टीचर म्हणजे काय, मी एक शिक्षक आहे. आय एम अ स्टुडंट म्हणजे काय, मी एक विद्यार्थी आहे. आय एम अ डॉक्टर म्हणजे मी एक डॉक्टर आहे. अशा प्रकारे आय एम म्हणजे मी आहे आणि मी कोण आहे हे सांगण्यासाठी आपण सेंटेन्स वापरत असतो आय एमचा उपयोग करून. आता मित्रांनो, आपण बघूया आय एम वापरून सेंटेन्स कशी तयार करावे आणि त्या अगोदर आपण बघणार आहोत रूल. द प्रोनाउन आय ऑलवेज टेक्स द वर्ब एम इन द प्रेझेंट टेन्स. मित्रांनो, जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये आय हा प्रोनाउन वापरला जातो त्यावेळेस आपण त्यासोबत कोणते वर्ब वापरत असतो, तर एम हे वर्ब वापरत असतो जे की सिंग्युलर आहे. परंतु कोणत्या टेन्समध्ये, तर प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजेच वर्तमान काळामध्ये. आपण वर्तमान काळामध्ये एम इज आर ही टू बीची रूपे वापरत असतो आणि त्यानंतर आपण पास्ट टेन्समध्ये वेगळी टू बीची रूपे वापरत असतो. आपण ते पुढील चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. परंतु जेव्हा प्रेझेंट टेन्स येतो त्यावेळेस आपल्याला एम इज आर हिज टू बीची रूपे वापरावी लागतात. नाउ फ्रेंड्स, वी विल सी द एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल इज आय एम अ बॉय म्हणजे मी एक मुलगा आहे. आता मी काय आहे हे सांगण्यासाठी आपण काय वापरतो, आय एम. आणि मी काय आहे, तर एक मुलगा आहे आणि आपण हे सेंटेन्स अशा प्रकारे वाचू शकतो किंवा बोलू शकतो. आय एम अ बॉय म्हणजे मी एक मुलगा आहे. नंतरचं सेंटेन्स आहे मित्रांनो, आय एम 7 years old. मी किती वर्षाचा आहे हे सांगण्यासाठी काय दिलेलं आहे, तर आय एम 7 years old म्हणजे मी 7 वर्षाचा आहे. आय एम इन क्लास 4th. मी 4थीत आहे. मी कोणत्या वर्गात आहे, तर मी 4थी या वर्गात आहे आणि हे सांगण्यासाठी आपण वापरत आहोत आय एम. अशा प्रकारे मित्रांनो आपण आय एम वापरून अशा प्रकारची खूप सारी वाक्य, खूप सारे सेंटेन्सेस तयार करू शकतो. सो इन दिस वे फ्रेंड्स, वी हैव टू यूज आय प्लस एम and remaining part of the sentence, that is object, and we can frame the sentence. Now friends, we will learn pronoun you.
द प्रोनाउन यू ऑलवेज टेक्स द वर्ब आर इन द प्रेझेंट टेन्स. मित्रांनो, वाक्यामध्ये जेव्हा जेव्हा यू हे प्रोनाउन येते त्यासोबत कोणते वर्ब येते टू बीचे, तर आर हे टू बीचे वर्ब येते. आणि आर हे काय आहे, हे एक प्लुरल वर्ब आहे. यू हे काय आहे, तर यू हे प्रोनाउन आहे. आणि यूचा वापर आपण सिंग्युलरसाठी त्याचप्रमाणे प्लुरलसाठी करत असतो. आपण यू आर म्हणजे काय, तू आहेस, तू काय आहेस किंवा तू कोण आहेस हे सांगण्यासाठी वापरत असतो यू आर. आणि जेव्हा जेव्हा आपण प्रेझेंट टेन्समध्ये यू हे प्रोनाउन वापरतो त्यासोबत आपल्याला आर हेच वर्ब वापरावे लागते, टू बीचे वर्ब वापरावे लागते. आता मित्रांनो, आपण बघूया यू आर वापरून कसे वाक्य तयार करावे. फर्स्ट एक्झाम्पल, यू आर अ गर्ल, तू एक मुलगी आहेस. यू आर 10 years old, तू 10 वर्षाची आहेस. तू काय आहेस, तर तू एक मुलगी आहेस. तू किती वर्षाची आहेस, तर तू 10 वर्षाची आहेस. यू आर. नंतरचं सेंटेन्स आहे, यू आर अ क्लेवर चाइल्ड, तू एक हुशार मुलगी आहेस. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला यू आर वापरून वाक्य तयार करता येतात. आता मित्रांनो आपण शिकणार आहोत ही अँड शी प्रोनाउन इज सोबत कशी वापरावे. फॉर ही अँड शी वी यूज इज इन द प्रेझेंट टेन्स. मित्रांनो, आपण जेव्हा जेव्हा वर्तमान काळामध्ये ही अँड शी हे प्रोनाउन वापरतो त्यावेळेस आपल्याला इज हे टू बीचे रूप वापरावे लागते, जे की सिंग्युलर म्हणजे एकवचनी आहे. आता मित्रांनो, ही शी इट हे जे प्रोनाउन आहेत हे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहेत आणि ते आपण वापरत असतो वाक्यामध्ये. त्यावेळेस आपल्याला त्यासोबत कोणते वर्ब वापरावे लागते टू बीचे, तर इज हे टू बीचे वर्ब प्रेझेंट टेन्समध्ये वापरावे लागते. आता ही इज म्हणजे तो काय आहे किंवा शी इज म्हणजे ती काय आहे हे सांगण्यासाठी आपण वापरतो ही इज और शी इज. आता मित्रांनो आपण एक्झाम्पल बघणार आहोत. शी इज गीता, ती गीता आहे. शी इज अ प्रेटी गर्ल, ती एक सुंदर मुलगी आहे. ही इज माय नेबर, तो माझा शेजारी आहे. ही इज 9 years old, तो 9 वर्षाचा आहे. अशा प्रकारे ही इज, शी इज वापरून आपण वाक्य तयार करत असतो आणि आपण सांगत असतो की तो कोण आहे किंवा तो काय आहे आणि ती कोण आहे किंवा ती काय आहे. प्रोनाउन वापरून आणि टू बीचे रूप वापरून कशा प्रकारे क्वेश्चन तयार करावा हे आता शिकणार आहोत. हु फॉलोड बाय द वर्ब टू बी. वेन वी आस्क प्रेझेंट टाइम क्वेश्चन अबाउट द पर्सन वी आर स्पीकिंग टू वी यूज द प्रोनाउन यू अँड द प्रेझेंट टेन्स वर्ब आर. आणि मित्रांनो आपण जेव्हा प्रेझेंट टेन्समध्ये क्वेश्चन तयार करत असतो त्यावेळेस आपल्याला टू बीचे रूप आर वापरावे लागते जेव्हा प्लुरल प्रोनाउन यू असेल तेव्हा, आणि आपण क्वेश्चन तयार करू शकत असतो. आता आपण बघूया एक्झाम्पलच्या आधारे की क्वेश्चन कसा तयार करावा, प्रश्न कसा तयार करावा. हु आर यू म्हणजे तू कोण आहेस. आता मित्रांनो यामध्ये आपण टू बीचे रूप वापरले आहे आर आणि शेवटी येत आहे यू, परंतु त्या अगोदर आपण काय वापरलेला आहे तर WH वर्ड हु. आणि अशा प्रकारे तू कोण आहेस, हु आर यू, अशा प्रकारे आपण क्वेश्चन तयार केलेला आहे. फ्रेंड्स आता आपण पुढील नियम अभ्यासणार आहोत. When we ask present time question about a girl or a woman, we use the pronoun she and the present tense verb is. मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या मुलीबद्दल किंवा मुलीला आणि एखाद्या स्त्रीला प्रश्न विचारत असतो त्यावेळेस आपण कोणते प्रोनाउन यूज करतो, तर आपण गर्ल किंवा वुमेनसाठी आपण प्रोनाउन यूज करत असतो शी. आणि जेव्हा शी हे प्रोनाउन यूज करतो त्यावेळेस आपल्याला इज हे टू बीचे रूप प्रेझेंट टेन्समध्ये वापरावे लागते. आणि आपण अशा प्रकारे क्वेश्चन तयार करू शकतो. हु इज शी म्हणजे ती कोण आहे. आता बघूया. When we ask present time question about a boy or a man, we use the pronoun he and the present tense verb is. आता आपण जेव्हा एखाद्या पुरुषाबद्दल किंवा एखाद्या मुलाबद्दल क्वेश्चन तयार करत असतो किंवा सेंटेन्स तयार करत असतो त्यावेळेस आपण वापरत असतो प्रोनाउन ही आणि त्यानंतर आपण वापरत असतो वर्ब इज म्हणजे ही इज आणि तो काय आहे किंवा तो कोण आहे. आणि जेव्हा आपण क्वेश्चन तयार करतो त्या अगोदर आपण काय वापरत असतो WH वर्ड आणि शेवटी त्यानंतर येतो इज टू बीचे रूप आणि त्यानंतर लास्टला येते प्रोनाउन ही. आता हु इज ही म्हणजे तो कोण आहे. अशा प्रकारे आपण क्वेश्चन तयार करू शकत असतो. नाउ फ्रेंड्स वी हॅव लर्न्ड हाऊ टू यूज एम इज आर आणि प्रोनाउन त्यासोबत कोणती वापरावेत.
आणि आता आपण बघणार आहोत ॲफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य. आता निगेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट? निगेटिव्ह सेंटेन्स मीन्स इट गिव्स अस निगेटिव्ह मिनिंग. नकारार्थी वाक्य हे नकारात्मक अर्थ देते आणि होकारार्थी वाक्य हे होकारात्मक अर्थ देते. आणि त्या आधारे आपण शिकणार आहोत की निगेटिव्ह सेंटेन्स आणि ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स कशी तयार करावेत. निगेटिव्ह अँड ॲफर्मेटिव्ह स्टेटमेंट्स इज नॉट, इजंट, आर नॉट, आरंट अँड एम नॉट. अशा प्रकारे मित्रांनो, जेव्हा टू बीच्या रूपासोबत नॉट हा वर्ड यूज केला जातो त्यावेळेस ते सेंटेन्स आपल्याला नकारार्थी मिनिंग देत असते आणि ते वाक्य हे निगेटिव्ह आहे हे आपण सांगू शकत असतो. आणि ज्यावेळेस इज नंतर नॉट लागतो म्हणजे आपण त्याला कसे रिलेट करतो की इज नॉट किंवा इजंट. आर नंतर नॉट लागतो तेव्हा आर नॉट किंवा आरंट. एम नंतर नॉट लागतो त्यावेळेस आपण त्याला रेट करू शकतो एम नॉट. आणि अशा प्रकारे आपण सांगू शकतो ते सेंटेन्स हे निगेटिव्ह आहे. आता when we know that something is not correct, we add the word not to the verb. आपल्याला जेव्हा माहिती असतं की एखादी गोष्ट ही करेक्ट नाही किंवा ती नाही त्यावेळेस आपण काय करत असतो तर आपण नॉट हा वर्ड यूज करत असतो आणि ते आपल्याला निगेटिव्ह मिनिंग देते. आता बघूया. दिस इज कॉफी, दिस इज नॉट टी. ही कॉफी आहे, हा चहा नाही. आता आपल्याला जेव्हा म्हणायचे असेल की ही गोष्ट आहे, ही ती गोष्ट नाही, त्यावेळेस आपण काय करतो तर इज नॉट अशा प्रकारे. आता दिस इज कॉफी म्हणजे ही कॉफी आहे, तर हे काय नाही, हा चहा नाही. आता आपण वेगळं सेंटेन्स घेऊ शकतो की दिस इज स्टिक, दिस इज नॉट अ चॉक म्हणजे ही एक स्टिक आहे, हा चॉक नाही. अशा प्रकारे आपण बोलू शकतो आणि आपण निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक आणि ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारात्मक वाक्य तयार करू शकतो. जानकी इज नॉट इन द रूम, शी इज इन द किचन. जानकी खोलीत नाही, ती स्वयंपाकघरात आहे. आता जानकी कुठे आहे तर ती स्वयंपाकघरात आहे आणि ती कुठे नाही तर खोलीत नाही. आता मित्रांनो, फर्स्ट सेंटेन्स आहे जानकी इज नॉट इन द रूम म्हणजे जानकी खोलीत नाही आणि शी इज इन द किचन, ती स्वयंपाकघरात आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण एक सेंटेन्स हे ॲफर्मेटिव्ह आणि एक सेंटेन्स हे निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक आणि होकारात्मक अशा दोघी प्रकारचे सेंटेन्स तयार करणे शिकत आहोत. आता बघूया पुढील एक्झाम्पल. परेश इज नॉट इन द रूम, ही इज आउट इन द गार्डन. परेश खोलीत नाही, तो बाहेर बागेत आहे. आता परेश कुठे आहे आणि कुठे नाही हे दोघी प्रकारचे अर्थ आपल्याला या दोन सेंटेन्समधून कळत आहेत. वी आर टायर्ड, वी आर नॉट रेडी टू रन अगेन. आम्ही थकलेलो आहोत, आम्ही पुन्हा धावायला तयार नाहीत. अशा प्रकारे दोन प्रकारच्या सिच्युएशन मित्रांनो आपल्याला या वाक्याच्या आधारे समजत आहेत. आता बघूया मित्रांनो पुढील सेंटेन्सेस. द ऑरेंजेस आर शुअर, दे आर नॉट स्वीट. संत्री आंबट आहेत, ते गोड नाहीत. संत्री कशी आहेत तर आंबट आहेत म्हणजे ती काय नाही तर ती गोड नाही. अशा प्रकारे आय एम इन प्रायमरी 3, आय एम नॉट इन प्रायमरी 4. मी प्राथमिक 3री या वर्गात आहे, मी प्राथमिक 4थीमध्ये नाही. अशा प्रकारे मित्रांनो आपण सांगत आहोत मी कशात आहे आणि मी कशात नाही. आणि या आधारे आपल्याला चांगल्या प्रकारे समजत असेल की निगेटिव्ह वाक्य आणि ॲफर्मेटिव्ह वाक्य कशी तयार करावी. आता मित्रांनो पुढील सेंटेन्स बघूया. आय एम अ कार्पेंटर, आय एम नॉट अ प्लंबर. मी सुतार आहे, मी प्लंबर नाही. आय एम अ नर्स, आय एम नॉट अ टीचर. मी नर्स आहे, मी शिक्षक नाही. त्यानंतर दे आर स्टार्स, दोज आर नॉट क्लाउड्स. ते तारे आहेत, ते ढग नाही. नाउ फ्रेंड्स वी विल लर्न हाऊ टू यूज प्रोनाउन वी अँड दे विथ द वर्ब टू बी आर. आणि आता मित्रांनो आपण वी अँड दे शिकणार आहोत आणि वी अँड दे ही प्रोनाउन आर सोबत कशी वापरावी हे आपण शिकणार आहोत. फ्रेंड्स वी अँड दे दीज आर कॉल्ड प्लुरल प्रोनाउन्स. मित्रांनो वी अँड दे ही कोणत्या प्रकारची प्रोनाउन आहेत? सर्वनाम आहेत, तर ती अनेकवचनी सर्वनाम आहेत आणि त्यासोबत आपल्याला अनेकवचनीच म्हणजे प्लुरलच टू बीचे रूप वापरावे लागते. आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनी टू बीचे रूप कोणते आहे तर आर हे अनेकवचनी टू बीचे रूप आहे जे की आपण प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये वापरत असतो. आता मित्रांनो आपण बघूया रूल. वी अँड दे आर प्लुरल प्रोनाउन्स. When we use we or they, the verb must be plural.
द प्लुरल वर्ब इज आर. मित्रांनो, आपण जेव्हा वी अँड दे हे सर्वनाम वापरत असतो जे की अनेकवचनी आहेत, त्यावेळेस आपल्याला अनेकवचनीच प्लुरल वर्ब वापरावे लागते. आणि अनेकवचनी प्लुरल वर्ब काय आहे, तर आर हे अनेकवचनी प्लुरल वर्ब आहे. आणि मित्रांनो, आता आपण बघूया एक्झाम्पल्स. प्रकाश अँड प्रतीक शेअर अ रूम, दे आर फ्रेंड्स. आता मित्रांनो, प्रकाश आणि प्रतीक एक खोलीत राहतात, ते मित्र आहेत. आता प्रकाश आणि प्रतीक म्हणजे हे दोन आहेत आणि त्यासाठी प्लुरल प्रोनाउन आलेलं आहे दे. दे म्हणजे ते, आणि दे हे कशासाठी वापरलेलं आहे, तर प्रतीक अँड प्रकाशसाठी. आणि आता आपण बघूया, प्रकाश आणि प्रतीक एका खोलीत राहतात, ते मित्र आहेत. आणि या सेंटेन्समध्ये आपल्याला काय समजत आहे की दे आर म्हणजे ते आहेत. दे हे प्लुरल प्रोनाउन आहे आणि आर हे देखील प्लुरल टू बीचे रूप आहे. अशा प्रकारे आपण दे आर वापरून म्हणजे प्लुरल प्रोनाउन आणि प्लुरल वर्ब वापरून वाक्य तयार करू शकतो. फ्रेंड्स, वी विल सी नेक्स्ट एक्झाम्पल. गोविंद अँड आय आर क्लासमेट्स, वी आर नेबर्स टू. गोविंद आणि मी वर्गमित्र आहोत, आम्ही शेजारीही आहोत. आता गोविंद अँड आय म्हणजे काय, दोन आहेत. आणि या दोन व्यक्तींसाठी आपण काय प्रोनाउन यूज केलेले आहे, तर वी. वी म्हणजे काय, तर आम्ही. आम्ही मध्ये आपण मी देखील येत असतो आणि दुसरा व्यक्ती देखील येत असतो. आणि जेव्हा आपण वाक्यामध्ये वी हे प्रोनाउन वापरतो त्यावेळेस आपल्याला टू बीचे रूप वापरावे लागते आर, जे की प्लुरल आहे. आणि अशा प्रकारे आपण बोलत असतो गोविंद अँड आय आर क्लासमेट्स, वी आर नेबर्स टू. म्हणजेच वी आर म्हणजे आम्ही आहोत आणि आपण वापरत असतो वी अँड आर अशा प्रकारे. आता मित्रांनो, आपण बघूया पुढील वाक्य. आवर कम्प्युटर्स आर क्वाईट न्यू, वी आर नॉट बाईंग एनी धिस इयर. आमचे संगणक अगदी नवीन आहेत, आम्ही यावर्षी कोणतेही खरेदी करणार नाहीत. आता मित्रांनो, आवर कम्प्युटर्स म्हणजे काय, आमचे कॉम्प्युटर. आणि आमचे म्हणजे काय, त्यात मी पण असेल आणि त्यात तुम्ही पण असेल. आणि अशा प्रकारे आपण आवर्ससाठी काय वापरत असतो, आवर्ससाठी आपण वापरत असतो वी. आणि वी हे प्लुरल प्रोनाउन आहे आणि वी नंतर आपण वापरत आहोत टू बीचे रूप आर. अशा प्रकारे वी आर. आणि आपण सेंटेन्स तयार करत आहोत, वी आर नॉट बाईंग एनी दिस इयर. इन दिस वे फ्रेंड्स, वी हॅव लर्न टुडेज टॉपिक ॲमिजार. फ्रेंड्स, मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला ॲमिजार म्हणजे टू बीची रूपं ही प्रोनाउन सोबत कशी वापरावी आणि वाक्य कशी तयार करावी हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. मित्रांनो, मी तुम्हाला एक विनंती करतो की या चॅप्टरच्या नंतर एक्सरसाइज देण्यात आलेली आहे, ती एक्सरसाइज आपण चांगल्या प्रकारे सॉल्व करावी. आणि त्यानंतर आपण सॉल्व केलेली एक्सरसाइज ही मॉडेल आन्सर कीच्या आधारे क्रॉस चेक करावी, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे ॲमिजार आणि प्रोनाउनची कॉन्सेप्ट क्लिअर होईल आणि आपल्याला खूप सारी सेंटेन्सेस तयार करता येईल. सो फ्रेंड्स, थँक यू एव्हरीबडी. हॅव अ नाईस डे. थँक यू. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learnt. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.